अमरावती जिल्ह्यात जवाहर गेट बुधवारा प्रभागातील रतन भवन स्थिती शनी मंदिरासमोरील कोचर यांचे शिकस्त घर गुरुवारी रात्री कोसळले. त्यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र अमरावती महानगरात 145 शिकस्त इमारती असून त्या कधीही जीवघेण्या ठरू शकतात. त्यामुळे अशा 145 शिकस्त इमारतींचे स्ट्रक्चरल एडिट केव्हा करणार असा सवाल उपस्थित झाला. येवदा येथील काशीबाई अग्रवाल विद्यालय व बाह्य उपाध्याय भाऊसाहेब देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नीलकंठ बोराडे यांच्या कर्तव्यपूर्तीचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. त्यांना आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार व राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार तसेच शाळाला मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा हा पुरस्कार मिळाला. चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री ग्रामपंचायतमध्ये आदिवासी युवकांच्या व्यायामासाठी आलेले साहित्य गेल्या 2 वर्षापासून भंगारात पडून आहे. दुसरीकडे खोलीचे भाडे दिल्याशिवाय साहित्य देणार नसल्याचा इशारा घरमालकाने दिल्याने शासनाने शाळेसाठी दिलेले साहित्य वादात सापडले. तिवसा येथे खरेदी विक्री समितीमार्फत करण्यात येत असलेले शासकीय ज्वारी खरेदीला ओटीपीचे ग्रहण लागले असून तांत्रिक अडचणीमुळे तालुक्यातील 127 शेतकरी अद्यापही ऑनलाईन नोंदणीपासून वंचित आहेत. शासनाला खरोखरच शेतकऱ्याच्या शेतमालाची खरेदी करायची असेल तर ओटीपी पद्धत बंद करून साध्या पद्धतीने शेतमालाची खरेदी करावी, जेणेकरून तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. अमरावती जिल्ह्यात रोजगारासाठी काही तरुण शेतीसह इतर व्यवसायाकडे वळले, तर शेती नको म्हणून काही तरुण ऑटो रिक्षा घेऊन दररोजच्या तुटपुंज कमाईतून आपले घर चालवित आहेत. मिळणारे उत्पन्न तोकडे असल्याने कर्जाचा हप्ता भरणेही त्यांना अवघड झाले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे जाणारी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. यामुळे अमरावती मध्यवर्ती बस स्थानकावरून विशेष जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी अतिरिक्त बस सोडवल्या आहेत. अमरावती सिटी कोतवाली ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलीला पळवण्यात आले. ही घटना 3 जुलै रोजी उघडीस आली. ती मुलगी घरी कुणाला काही न सांगता बाहेर गेली. घरी न परतल्याने कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तिचा पत्ता लागला नाही. तिला पळवून नेल्याचे संशय व्यक्त करत कुटुंबियांनी ठाणे गाठले. मोर्शी अमरावती मार्गावर डाक सेंटर पुढे रानडुक्करला धडकलेल्या दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या सहकार्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 4 जुलै रोजी दुपारी 12च्या सुमारास हा अपघात घडला. वडाळी वन परिक्षेत्रातील पोहरा बीट परिसरालगत असलेल्या पोहरा येथील नजमा बी शेख यांच्या घराच्या आवारात बिबट्याने शिरून बकरीवर हल्ला चढविला. नागरिकांचा गलका होता जंगलाकडे धूम ठोकली. गुरुवार रात्री ही घटना घडली. पावसाळ्याची सुरुवात होताच मनुष्याप्रमाणे पाळीव प्राण्यांनाही विविध आजारांची लागण होते. जून व जुलै महिना हा 2 महिन्यांचा काळ संक्रमणाचा असतो. त्यामुळे या काळात पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते, अन्यथा श्वानांनाही फंगल इन्फेक्शन होऊ शकते. चांदूर रेल्वे शहरात घोरफडीचा प्रयत्न करणारे दोघांना वाशिम येथून अटक करण्यात आली. चांदूर रेल्वे ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदलाल निंगोटे यांच्या नेतृत्वातील चौमुने गुरुवारी ही कारवाई केली. अमरावती जिल्ह्यात गोदाम फोडून वायर बंडल व कॉपर पाईप असे 1,92,765 रुपयांचे साहित्य लांबवणाऱ्यांना कोतवाल पोलिसांनी 3 जुलै रोजी अटक केली. 2,65,000चा मुद्देमाल जप्त केला. चांदूर रेल्वे येथे स्थानिक बसस्थानकातून बेलोऱ्याकडे जात असलेली एसटी बस वळवण्याच्या प्रयत्नात ती निंबाच्या झाडाला घासत गेली. 27 जून रोजी रात्री हा अपघात घडला होता. यात 9 प्रवासी जखमी झाले. या प्रकरणी चालकाविरुद्ध तळेगाव दशासर पोलिसात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला.